कांयच खबर ना, ताका स्वता ताच्या पार्टेचेच खबर ना. दामू नायकाच्या आणि गोंयकाराच्या इन्फॉर्मेशना लागून हांव सांगपाक सोदतां की गोंय लिबरेट जालें 1961 19 डिसेंबर. त्या दिसाच्यान जर तर आमी आज जर आयचो दीस जर काउंट करत जाल्यार 63 इयर्स 323 दीस जाता. ताच्या उपरांत गोंय राज्यान पयलें जें इलेक्शन जालें 63 आज 61 इयर्स 333 दीस जाता. आता गोंय राज्य जेन्ना स्टेटहूड मेळ्ळो 30 मे 1987 जर आमी जर तर आता आंकडो जर पळयलो, गोंयाक जेन्ना घटक राज्य म्हणून जेन्ना स्थापन जालें जाल्यार 30 मे 1987च्यान आज मेरेन जर आमी पळयत जाल्यार 38 वर्सां आणि 160 दीस जाले. आता ह्या 38 वर्सां 160 दिसान हांवें जस्ट म्हणून आंकडो काडलो की कोणाचें सरकार कितलो तेंप आशिल्लें. काँग्रेसीचे सरकार ह्या 38 वर्सांत फक्त 19 वर्सां आणि 20 दीस आशिल्ले. वेरेज भारतीय जनता पार्टीचे सरकार 17 वर्सां 342 दीस आहा. म्हळ्यार नोव्हेंबर मंथ जर तर सोंपलो आणि 23 दीस जर आमी लायले जाल्यार 18 वर्सां भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत आसा. हे पयलीं दामू नायकान शिकून घेवपाक जाय, लोकांक मिसगायड करनाका. आता तू सांगता की गोंयान टुरिजमाक लागून फुटफॉल वाडलो, लोक गोंयान आयले, आणि तू सांगता की काँग्रेसीन जे बी घातिल्लें तेन्ना त्यो इरेग्युलेटरीज ज्यो जाल्यो तेका लागून तू आज सांगता लॉ अँड ऑर्डर वाडले म्हणून. दुसरे तू सांगता की जागे ताणें आनीक उल्लेख केलो की जागे आमी विकले म्हणून असो तो म्हणटा आमी आरोप करता. आमी करना. ह्या 18 वर्सांच्या जर तर टाइम फ्रेमान जर आमी पळयत जाल्यार गोंयान हायेस्ट लँड सेल जाले तुमच्या सरकारान. 7 ते 12 जेन्ना काँग्रेसीचे सरकार आशिल्लें तेन्ना जो रिजनल प्लॅन जाल्लो, गोंयकारांनी डिमांड केलो की हो रिजनल प्लॅन सारको ना, तो परत जावपाक जाय. काँग्रेस पार्टी हॅड द गट्स टू स्क्रॅप रिजनल प्लॅन. पूण तुमी कितें केलें? स्क्रॅप केल्लो रिजनल प्लॅन परत तुम्ही ऍक्टिव्हेट केलो आणि तुम्ही गोंयचे जाग्याचे डिलिंग केलें. तुम्ही ब्रोकर जाल्यात. आता तुवें गोंयकारांक ब्लेम केले का? तू सांगता की गोंयकारांची गोंयकार म्हणतो विकत आसा ताका आपूण कितें करूं. तू म्हणटा की गोंयकारांनी विकपा जायना, आणि तुवें उल्लेख केलो की गोंयकारांचे फायनान्शियल कंडिशनाक लागून गोंयकार विकता. कोणे केली फायनान्शियल? आज गोंयकारांची फायनान्शियल स्टेटस काबार करपाक तुम्ही कारणीभूत. तुम्ही गोंयच्यो इंडस्ट्री काबार केल्यो. आज गोवाचो युवक आसा ताका आज रोजगार ना. तुवें आनीकूय तातूंत एक एक्सेप्ट केलें. तुवें सांगलें की आज गोंयकार म्हणल्यार गोंयकार म्हणल्यार आमी भायर वचून जागे घेतात म्हणटा तो. ताणें सांगलें आमी कर्नाटकाक जागे घेतले, दिल्लीक जागे घेतले. मातशी नांवां दी बाबा, तुजे कोण मंत्री, तुवें खंय खंय दिल्लीक आनी कर्नाटकाक जागे घेतल्या ते गोंयकारांक कळुनी. कित्याक तुम्ही गोंयकारांचो पयसो लुटला आणि तुम्ही ह्या भायल्या राज्यांनी वचून तुम्ही जागे घेतल्यात. दुसरे तुवें सांगलें की तो म्हणटा की तुवें कसलोच मेकॅनिझम, तो म्हणटा मेकॅनिझम ना की बाबा कोण येता, जागे कशे घेता, जागे कशे विकता, हे म्हणटा तो आमचे कडेन मेकॅनिझम ना. पण कोणा कडेन आसतले तर? आज खंयचोय जर तर जाग्याचे जर तर सेल डीड जाता जाल्यार ताजे सब रजिस्ट्रा कडेन पयलीं तें वचचें पडटा. दुसरे आता तुवें सांगलें की गोंयकार जागो विकता. अरे गोंयकार खंयचो जागो विकता? गोंयकार जागो समज हांव चड वचना, ओन्ली 4-5 एग्जांपलां दिता. तू गोंयकाराच्या नांवार तू लोकांक मिसगायड करनाका. की तुमचे LAQ आमी स्टार LAQ जो घातिल्लो ताजें एक एनेक्शर आसा जातून आमी 17(2) हो कायदो तुमी हाडलो. गोंयची भाटां, बेसां, दोंगर, नॅचरल कवर, नो डेव्हलपमेंट स्लोप हे कन्वर्ट करपाचे कायदे तुज्या सरकारान हाडले. तुम्ही जागे कोणाक दिले रे? कोणाचे जागे तुम्ही कन्वर्ट केले? रक्षीत तलवार हो कोण तलवार? गोंयकार हो. तुवें नॅचरल कवर आशिल्लो तुवें सेटलमेंट केलो 26,000 स्क्वेअर मीटर. तुवें गौरव छाबरा
हाजो पार्टली फिल्ड विथ इरिगेशन कमांड एरिया ताजो तुवें सेटलमेंट केलो 2800 स्क्वेअर मीटर. वो कोण वो छाबरा कोण सोयरो तुमचो सगळी नावां घेना हे वाचपाक गेल्यार एक दीस लागतलो. दुसरो पंकज दबराल वो कोण बाबा दामू नायकान सांगचो दबराल कोण तो काबराल न्ही दबराल पंकज दबराल हाजे तुम्ही नॅचरल कवर म्हटल्यार जे फॉरेस्ट म्हणून जे पळय मार्क केल्ले जे आमी केल्ले काँग्रेस सरकारान केल्ले की थंय ती झाडां कट जावपाक जायना म्हणून ते तुम्ही काढले आणि ताजो सेटलमेंट केलो मरे 2,500 स्क्वेअर मीटर. हो कोण दबराल हो तुवें सांगचो. दुसरो गंगाधर उमारिये हाजे तुम्ही पाटली ऑर्चर्ड पाटली पेडी फील्ड विथ काडा जे इरिगेशनाक दवरिल्लो तो तुम्ही काढलो आणि सेटलमेंट केलो जवळपास 9,000 स्क्वेअर मीटर. वो कोण बाबा उमारिये ते तुवें सांगचें. आणि खूब आहा ते म्हाका दिसता टायम येनगीर आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी हे असेंब्लीनूय काढला हे गोयचे एक्टिविस्ट एनजीओ जे झगडटात तेही काढत असता. आणि हो कायदो तुझ्या सरकारान जो हाडिल्लो हे अमेंडमेंट जे हाडिल्ले टीसीपी एक्टान ते हायकोर्टान सुद्धा तुझे रूल थंय स्क्रॅप करून उडयले. सो म्हाका दिसता दामू नायकान गोयच्या जनतेक मिसगायड करचे न्ही. तुवें जे सांगले की 60 वर्सांनी गोंयान जे बी रोयले ते बी तू म्हणटा की काँग्रेसीक लागून आज गोयची लॉ अँड ऑर्डर परिस्थिती ही बिघडल्या. म्हाका दिसता तुम्ही जे जागे इल्लीगल झोन जे तुम्ही कन्वर्ट केले हे पयलीं तुवें सांगचे की हे करता कोण. दुसरे आता बारीक एक हिशोब काडटालो तुजो आता सध्याचे जर कॅबिनेट आमी पळयत बाब रवी नायकाचो जीव गेलो पूण हे 12 मंत्री जे आशिल्ले ताचो जर हिशोब जर काडत प्रमोद सावंत विश्वजीत राणे मॉविन गुदिनो सुभाष शिरोडकर रोहन खंवटे अंतनासिंह मोन्सेरात धवळीकार नीलकंठ हळदणकर सुभाष फळदेसाय दिगंबर कामत रमेश तवडकर आणि लेट बाब रवी नाईक हे जर 12 लोक जर आम्ही पळयत जाल्यार बीजेपीचे तुझे दोनच आहा मरे. तुम्ही खरे बीजेपीच्या आरएसएस आयडियोलॉजीचे दोनच मनीस आहा. एक प्रमोद सावंत आणि दुसरो रमेश तवडकर. दोन म्हणल्यार कितले पर्सेंट झाले 16%. काँग्रेस आयडियोलॉजीचे पळय तुम्ही घेऊन गेल्या पळय भाड्याक पळय तुम्ही व्हेल्या जे आदले विश्वजीत राणे आसतलो मॉविन गुदिनो आसतलो सुभाष शिरोडकर आसतलो रोहन खंवटे जो तू या तुझ्या मुख्यमंत्र्याक पप्पू म्हणटालो एका टायमार 2022च्या पयलीं हो तुझ्या मुख्यमंत्र्याक पप्पू म्हणटालो. ही वॉज काँग्रेस आयडियोलॉजी पर्सन. तो एक अंतनासिंह मोन्सेरा नीलकंठ हळदणकर दिगंबर कामत आणि बाब रवी नाईक हे जर ना ते मागीर ताका वायट दिसता म्हणल्यार ते वाचताले दोनी वेळ. सो काँग्रेस आयडियोलॉजीचे 8 आहा मरे तुझे कॅबिनेटान. सो 8ची जर आमी पर्सेंटेज पयली जाल्यार 67% जाता. म्हळ्यार हाजो अर्थ जे गोंयकार बीजेपीच्या अगेन्स्ट पळय आसा 67% हे. सो म्हाका दिसता दामू नायकान आपली सगळी जी कारनामे जे आसा ते काढून काँग्रेसीच्या माथ्यार मारचे न्ही. कितें तांकां एक संवय जाल्या बीजेपीक तांच्या दिल्लीच्या बीजेपीक एक संवय आहा तांच्या प्रधानमंत्र्याक एक संवय आहा की कितें जालें की काडलें आनी नेहरूचेर मारलें काडलें आनी सांगलें की ते काँग्रेसीन केल्लें. नेरून तेन्ना केलें म्हणून आज हे तुमी भोगतता. कित्याक फाल्यां आज रस्त्याक फोड पडल्या तो दीस अजून पयस उरलो ना जंय हे फाल्यां म्हणटले की नेहरूक लागून आज रस्त्याक फोड पडल्या. फाल्यां म्हणटले नेहरूक लागून आमकां इलेक्ट्रिसिटी वाडोवची पडली. नेहरूक लागून आमी 17(2) अमेंडमेंट हाडले जागे कन्वर्ट केले. नेहरूक लागून आमी 39 हाडले आणि गोंयचे घट्टण करून उडयले. म्हाका दिसता बीजेपीन गोंयच्या जनतेक म्हाका दिसता टेकन फॉर रायड घेवचे न्ही. गोंयची जनता ही हुशार आहा आणि तुम्ही गोंयच्या जनतेक मिसगायड करपाचो प्रयत्न करू नाका. म्हाका दिसता दामू नायकान पयले आपले पोवचे जे तुमचे आरएसएस आयडियोलॉजीचे जे लोक आशिल्ले आज 150 वर्सां जाली वंदे मातरमाक तुम्ही आज कार्यक्रम केलो. अरे 52 वर्सां तुम्ही या देशाचो नॅशनल फ्लॅग लायलो ना आपल्या ऑफिसार आणि तुम्ही आज आमकां देशभक्ती शिकयता. म्हाका दिसता आज ही बीजेपी आरएसएस आयडियोलॉजी
की खंय तरी आज काबार जाता अशें तांकां दिसपाक आयलां. तांचे आज बीजेपीच्या ते काँग्रेसीफायड जाला. म्हाका दिसता दामू नायक पिसो जावन कितें उलोवपाक लागला. दामू नायकाक आज ताका कळ्ळा की फुडलीं जी इलेक्शनां येता झेडपी आसूं किंवा असेंब्ली इलेक्शन आसूं ताका रियलायज जाला की बीजेपी इज गोइंग टू हॅव अ डिफीट. ताका लागून आमी काल पळयलें की एक ऑफिसर तांचोच ऑफिसर पुलिसाक वापर करता आणि दुसऱ्या ऑफिसराक अरेस्ट करता. कित्याक ते पॅनिक जाल्या. तो ऑफिसर कलंगुटाच्या 2 बुथाचेर तो सुपरवायझर म्हणून आशिल्लो. थंय काँग्रेस पार्टी स्ट्रॉंग आहा म्हणून हे आज असले प्रयोग करपाक लागले. म्हाका दिसता आयची जी गोंयची जे कंडिशन जाला ते म्हाका दिसता गोंयच्या जनतेन याद करपाक जाय की हे भ्रष्ट सरकार गेल्ली 18 वर्सां नोव्हेंबरान 18 वर्सां कंप्लीट जातली. हे गोंयचे जर तर कोणे घट्टन केले जाल्यार हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केले, तांच्या विचारान केले, तांच्या आयडियोलॉजीन केले. अरे हेच मनीस होच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सांगतालो की दिगंबर कामत म्हणटा घोटाळेबाज म्हणून. मग तुम्ही त्याला कॅबिनेटान घेतलो कसो? तुम्ही सांगिल्ले तुझ्या लेट मनोहर पर्रीकरान सांगिल्ले आदल्या मुख्यमंत्र्यान तो दिल्लीक गेल्लो प्रेसिडेंट ऑफ इंडियाक ताणी कंप्लेंट दिल्ली की 7,000 कोटीचो घोटाळा केला म्हणून. खंय गेले ते? काय दूध रोखयले तुम्ही आणि ते शुद्ध झाले? अरे तुमचे मंत्री देवळांनी वता आणि करोडांनी भांगर गिफ्ट करता मरे. हे पैसे घेता खंयच्यान? हांचो असो धंदो आसा कितें की हे करोडांनी वचून भांगरा डोनेट करता? आज हांगा साधारण सामान्य गोंयकाराक आज कशें जगप ती तशाच परिस्थिती तुम्ही बिकट करून दवरिल्ली आहा. म्हाका दिसता फुडल्या सुवातेर आमचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव आजच्या गोंयच्या लॉ अँड ऑर्डर परिस्थितीची तुमच्या मुखार डिटेलान दवरतले. नमस्कार. सुरवातेक बाब आमचे अध्यक्ष उलयला आनीक लॉ अँड ऑर्डर जे गोंयांत कोलॅप्स जालेले आसा, खास करून आज आमचे राज्य गोंय राज्य हे एका हॉस्टेज केलेलो आसा बाय लॉलेसनेस. So the state of Goa is held hostage by lawlessness. Unprecedented जरी तो चल्यार आज ब्रेकडाउन ऑफ लॉ अँड ऑर्डर जालेली आसा. आनीक गोंय जे गोंय एक भांगराचे गोंय देशान जगभर आमची एक आयडेंटिटी आशिल्ली आज याच भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारान आणि मनशांनी गोंय फ्रॉम बीइंग अ पीसफुल स्टेट आज हे कन्वर्ट करून एक प्लेग्राउंड केलेलो आसा फॉर क्रिमिनल्स, फॉर गँग्स आणि फॉर माफिया. आज गोंयांत मर्डर जावं रॉबरीज जावं लँड ग्रॅब हे वाडत आसा. पुलीस ब्रुटॅलिटी वाडत आसा. डेली जरी तर आमी चयल्यार हेडलायन on most of the newspapers are about rise in crime. मुख्यमंत्री जेन्ना आमी प्रश्न केलो विधानसभेत, मुख्यमंत्रीन आन्सर दिलो अवेअरनेस क्रिएट जालो केस वाडटे. आनी हे कसले अवेअरनेस? हे म्हाका दिसता आज मुख्यमंत्री जो होम मिनिस्टर आसा he cannot escape this responsibility. Law and order today म्हाका दिसता has collapsed under his watch. वयता थिंगा मर्डर, वायलन्स, लोक बी येता, रातचो भायर सरपाक बी येता. कालच्या दिसाक सालिगांव जी डबल मर्डर जाली, एकलो इनोसंट गोंयकार his throat was slit. 2 people died. कसलेच अकाउंटेबिलिटी हो सरकार दिवपाक सोडिना. मांद्रेच्या गावांत एक मर्डर जाली एक्टिविस्टाची, एक थिंगा एक टेनंटाची. त्याच पद्धतीन आज पुलीस जे एक एंट्री पॉइंट आसता पुलीस स्टेशन तेजे मुखार मॉब येता, गाडयेक उजो पेटयता. हे सगळे जरी तर आमी चयल्यार ज्या पद्धतीन शूटिंग जाता
बिहारच्या गावांत गँग्स ऑफ वजेपुरा भाशेन आज गँग्स ऑफ गोवा जालेले आसा आणि हे जावपाचे कारण हेच भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार. शूटिंग एपिसोड पुलिसाचे कॉन्स्टेबल पासून इन्वॉल्व जाता. उत्तर गोंयांत जेन्ना सँड माफिया लागून जे सँड मायनिंग जाता हेजेर बोवाड जालो आणि तिका लेबरांक शूटिंग करून मान घातले. म्हापसा वच, पोंडा वच, मडगांव वच, काणकोण वच तेच आयकोंक येता. लोक आज भियेलेले आसा. आनीक हे आयसोलेटेड क्रायम न्हू, हे क्रायम जरी तर चयल्यार हे कंप्लीट कोलॅप्स ऑफ द प्रिव्हेंटिव्ह पुलिसिंग. जे प्रिव्हेंटिव्ह पुलिसिंग जावपाक जाय आणि कम्युनिटीची सेफ्टी, गोंयकाराची सेफ्टी ही जावपाक जाय ती आज जायना. कितले मर्डर लास्ट 6 months जालेले आसा, कितले रेप, कितले डेकॉयटी, कितले पुलिसांनी लोकांचेर, इनोसंट लोकांचे अटॅक केलेलो आसा. म्हाका दिसता मुखेलमंत्रीन हेजेर आन्सर दिवपाक जाय. गोंय हे एक टुरिझम हब म्हणून हो सरकार सांगता. गोंयांत स्पिरिच्युअल टुरिझमूय हाडपाक सोदता आणि मेडिकल टुरिझमूय हाडपाक सोदता. पूण सद्या जरी तर चयल्यार गोंयांत ह्या सरकाराचो लक्ष आसा गोंयांत क्रिमिनल टुरिझम करपाक. सरकाराचो लक्ष की गोंय हे एक क्रिमिनल टुरिझम हाडपाक. हांव कित्याक म्हणटा, देशाचे क्रिमिनल आणि आखे जगभर क्रिमिनल गोंयांत येता हॉलिडे करपाक. गोंयांत हे क्रिमिनल येता फॉर हायडिंग, फॉर हसलिंग आणि फॉर लॉन्ड्रिंग. हे आमी इतले म्हयने ह्या सरकारा अंडर चयलेले आसा. ह्या क्रिमिनलांक गोंयांत सद्या एक परफेक्ट पॅकेज फॉर क्रिमिनल टुरिझम म्हणून दिसता. हांव कित्याक म्हणटा, सद्या वीक पुलिसिंग, पॉलिटिकल पेट्रोनेज, पॉलिटिकल इंटरफिरन्स जाता. इझी एक्सेस, कॅश, रियल इस्टेट, नाईट लाईफान जे इव्हेंट जाता हे सगळे कव्हर अप करपाक, इलिगल ऑपरेशन करपाक हे क्रिमिनल आज गोंयांत येता. लॅक ऑफ व्हेरिफिकेशन, जे रेंटेड रुमा जावपाक जाय, नाईट क्लबान जे चलता. कालच्या दिसाक कलगांवच्या MLA उलयलो 70% म्हणटा तो व्हेरिफिकेशन जायना लोकांले जे येता ते. सोकाण एक व्हिडिओ म्हाका दिसता व्हायरल जालो. कर्नाटकाच्यान आख्खी गाडी भोवन लोक येता, 30-25 एक रिक्षान. सो व्हॉट वी आर सीइंग इज गोवा टुडे इज बिकमिंग अ सेफ हाऊस फॉर क्रिमिनल्स and unsafe for गोंयकार्स. उमाकांत खोट जेणे आवाज इलिगल हिल कटिंगाचे केले. आम्ही विधानसभेत इलिगल हिल कटिंगाचे उलयले. 1,500 सुमार केश्यो हिल कटिंगाचे गोंयांत जालेले लास्ट 3-4 months back. And when a tenant goes to question about his right, he is being brutally murdered. Family refuses to take his body until these people are arrested. Ye goinche scene. This is a chilling statement on the collapse of law and order in the state of Goa. Ani ee jori tor murder chayल्यार, this is just not a murder. This is an execution of a citizen who dared to question about illegalities, खास करून लँड ऍक्टिव्हिटी. आता हे सगळे जरी तर आम्ही सदांच उलयता एक नेक्सस आणि एज अ मेन कारण म्हणटाय ते लँड. सो द नेक्सस बिटवीन लँड आणि एन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन आणि ऑर्गनायज्ड क्रायम, आणि हे सगळे ऑर्गनायज जाता विथ पॉलिटिकल पेट्रनेज, पॉलिटिकल प्रोटेक्शन. सिटीजन जोरी तोर कितें इलिगल जोरी तोर तुवें काडलें. पोर्वोरीच्या गांवांत, पोर्वोरीच्या शारांत 2-3 वर्सां आदीं एकल्याक लासोवन घातलो. एक्टिविस्टांक मारपाचो प्रयत्न केलो. सो जे पड लॉ एंड ऑर्डर टुडे इन गोवा इज नॉट
dictated by, it is today not dictated by the law of the land. पण ये law and order आज dictate कोदा land mafia. Land mafia politician सांगता, land mafia पुलिसान सांगता. येश कोर तेश कोर. आणि ये गोय पाड घालपाचो प्रयत्न revolves around land. आज या क्रिमिनल गोयात येता, ब्लॅक मनी रिव्हॉल्व करता, बेनामी डील जाता, फेक गोवन आयडेंटिटी घेऊन इलिगल हे सगळे पट चलता. इट इज सॅड and this cannot happen without political patronage. Law and order पट झाला ते आज land and order, law and order ना, land आणि order. कोणा land जाय ते order दिते, तांकां जाय ते भाशी कर, मारे जीत मारे, मर्डर करे, पूण land हाडून घे. हे म्हाका दिसता आज बाउन्सर कल्चर गोंयांत हाडपाक कोण बाउन्सराक घेवन भोंवता. आणि या बाउन्सराचेर आमी विधानसभेन उलयले, जे वायलन्स एक्सटॉर्शन हे कित्याक हे सगळे कल्चर दिल्लींत जावं दुसरे गांवांत बिहारच्या गांवांत चलता. आज गोंयांत जावपाचें कारण कित्याक? बिकॉज टुडे एवरीवन सीज गोवा एज अ सेकंड होम. देयर इज नो डाउट अबाउट इट. बट वी हैव आवर ओन कल्चर. वी हैव एक गोंयकार कसो आज एक थ्रेट जो आज ह्या सरकारान हाडलो आसा. आनी जे पॉलिटिशियन टुरिझम रिवायवल करपाचे जे पण उलयताले तेच आज लोकांक होंडा घालपाक, लोकांचे विरुद्ध ह्या बाउन्सर कल्चर घेवन भोंवतायपणे हे मुखार आज येयलेले आसा. दूख जाता जेन्ना पुलीस ब्रुटॅलिटी खास करून आनी सिलेक्टिव्ह एक्शन. ब्रुटॅलिटी हांव कित्याक म्हणटा? नावेलीच्या गांवांत बाब एडबर्ग आमी 2-3 पुसा गेले. वी स्पोक. तेगेले जे फियांसे आहा ते आमचे कुंकोडच्या भागांतले, आमच्या मतदारसंघात. तेगेलो लोन त्या दिसाक लोन पास जायनासलो, दुखेंत आहलो. आनी ते फ्रस्ट्रेशनान 2-3 पॅग मारले. सोरबी बागी बॅन आहा. No doubt that out of frustration he acted. I'm not saying that what he did at that particular time was right. But when he was taken to the police station, he was chained in front of his mother, in front of his aunt, in front of his fiancée. An instrument was used to hit him on his head. His skull was opened. Can you imagine? Where are we heading? Is this not Jungle Raj? And तेका उबार गाडीन बसयलो, वयतना टी-शर्ट सारखे आणले. साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान जेन्ना गेलो, his t-shirt, when he was not conscious, he was beaten. Can you imagine? Is this human? When a person is almost in coma, you hit him when he's unconscious. Aj this type of incidents. Today he's being shifted. He's in the ICU. He's intubated. I went 2-3 times. We visited. The parents today, yesle zoritori of crime kai dide. So where are the police heading? Completely zoritor चोयल्यार या गोंयकारांक आज सरकाराचेर ट्रस्ट ना, गव्हर्नमेंटाचेर ट्रस्ट ना, पुलिसाचेर ट्रस्ट ना. There is no preventive policing, no coordination and no leadership in the state of Goa today. आज फक्त ये पुलिस सिलेक्टिव झालेले आसा. When a tip has been given, this the namesake थिंगा वयता. ये आज rule of law जो गोंयांत आसपाक जाय आसलो or rule of power जाता. And this is not in the interest of Goans. The Home Minister and the Chief Minister has turned Goa police into a demoralized force. This government and the governor, Ajay Dakkel, this government needs to be immediately dismissed. There is no law and order in the state of Goa. Aj, ezo impact, Goincher zada. Goincher jenna ezo impact zada, aj zoritor choilar, gangs of Goa.
सुपारी फाइल्स कोणाक सुपारी दिता, कोण दिता, कित्याक दिता, एवरीथिंग कनेक्ट्स मेजरली टुवर्ड्स लँड. आणि हे सगळे जरी तर चोयल्यार गोंय आज हे देशाचे मर्डर कॅपिटल, रेप कॅपिटल, टुरिस्टांक अटॅक करता, आख्खे जगभर गोंय जाता. अरे व्हॉट इज हॅपनिंग टू गोवा? द होल वर्ल्ड वॉन्ट्स टू नो वेर आर वी हेडिंग. इज इट बिकॉज ऑफ awareness that these cases are rising? There is a complete, म्हाका दिसता जे टुरिस्ट फॅमिली हिंगा हॉलिडे करपाक येताले, most of these families don't want to come to the state of Goa. They feel unsafe. What is the, where are we heading? ये accountability, chief minister responsibility जे जाता, law and order जोरी तर सरकार क्रायम कोता आणि तेच कवर अप करपाक मुखार सरताय जाल्यार म्हाका दिसता गोंयकाराचेर हेंचेर विश्वासान मुखार कांयच ना. हे गोंय एक पॅराडायज ऑफ क्रिमिनल्स आणि एक नाइटमेअर फॉर सिटीजन्स म्हणून आज देशभर जगभर हे फामाद जालेले आसा. हेजेर ह्या सरकारान जे डबल मर्डर जे कालच्या दिसाक जाला हेजेर एक ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय. जे पद्धतीन हे बाउन्सर आणि सेक्युरिटी फर्म दादागिरी करता, धमक्यो दिता, हेजेर सारखे ऑडिट जावपाक जाय. कस्टोडियल जे वायलंट केसीस जातात हेजेर हो सरकारान सारखे लक्ष घालपाक जाय. हाऊ कॅन यू हिट a person, okay, he's under the influence of alcohol, he was supposed to go on the November, या महिन्यात was supposed to go on the ship. अरे लोन घेतलो, लोन तेगेलो पास जाल्ला न्हू, तो त्या पिकासावन रडपाक लागलो. रडपाक लागलो म्हणून एक दोन तीन कितें केले थिंगा भायर. I'm not saying what he did was correct, but you hit him? Who told you to hit him on his head and open his skull? This Magadista is Magadista. Immediately there has to be an assembly session to basically the speaker should convey the session to speak on the failing law and order situation in the state of Goa. गोय हे जे पड भांगराचे गोय आणि एक पॅराडायज म्हणून आमकां सगळ्यांक एक आमकां एक गोय म्हणून आमकां सगळे ओळखताले. टुडे इज बिकम अ क्रिमिनल पॅराडायज. इट इज अ झोन वेर क्रिमिनल्स टुडे आर सेफ and Goans are in danger. आणि हे एक्सक्यूजेस टाइम वर हे करप बी बंद करा. आन्सर जाय आमकां. जेन्ना पत्रकारी उलयता तेन्ना आन्सर दिया. हे करपाचें बंद करा. कित्याक आज गोवा डिजर्व्स लीडरशिप, नॉट समथिंग दॅट पीपल हू आर हायडिंग. गोवा डिजर्व्स लीडरशिप आणि गोंयकार आज रायज जातलो. रागान न्हू पूण गोंयकार रायज जातलो टू रिझॉल्व. एक रिझॉल्व करपाक to reclaim the law of the land. जे गोयात कायदो आहा काय कितें, गोयात एक transparency and justice for these innocent people who are being tortured, be it Ramakant Konkar तेगेले view कितें जावं. You cannot go and act like this. आज जेन्ना law and order collapse जाता, it is not just governance that dies. Governance म्हणना, it is the hope which fades away. आणि आज एक कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस झालेले आसा. आज जे म्हजे घर आणि तुमचे घर आणि आमचे घर, या आमच्या घरांत हांव सेफ आहा, तूं सेफ आहा, हे पहिले मुखेलमंत्रीन सांगपाक जाय. गोंयकार सेफ आहा काय कितें. आणि हे लोक जे पट गोंयची इमेज आहा, ही इमेज स्लोली फ्रॉम लिबरल गोवा, फ्रॉम अ गोवा that was known for hospitality is turning into a criminal mindset. Goa that rapes, murders and law and order situation जाता. And with this जे थोडे टुरिझमाचे आहा ते पाड मायनी पाड घातले. टुरिझमूय जो बॅकबोन आहा हे पाड घालपाचो हो बीजेपीचो सरकार मुखार सरलेले आसा. म्हाका दिसता this is the right time to impose president's rule in Goa because जे भशेन 100% this government needs to go home. It has no right. You all have failed on all the assurances, on all, and the governor needs to act immediately. That is what I said. This government needs to be sent home. It's good as a legislator you've asked for a session to discuss this important law and order issue. But what is the root cause of these? Is it corruption in every level or what? The root cause is land.
you have a person, Goans never had this mentality. Oy, Monkara Kotan Vitale, we used to see the law, whatever is the law. आज ये दिल्लीचे वर्मा आणि शर्मा, बिहारचे जे पण पोलीस आहे, it is because they have purchased land at whatever cost. This happen हे कांड मोठ्या मध्ये काय सली कांड करप हे सली कांड हे केन्ना गोंय जाताले हे कित्याक जाता because there is free flow of criminals entering the state of Goa, bouncers, supari killers हे सगळे जाता because of it is the nexus. Is this criminal nexus between politicians and land bankers from the entire country that come here and basically want to spoil the peace of Goans. So unless these stops, these murders, these rapes, ये पट सुपारी दिपारी ये वाढवत असतले आणि ये सरकार रिस्पॉन्सिबल 14 वर्सां तेम केले ये 2012 मनोहर पर्रीकरान परिवर्तन करपाक जाय म्हणून सरकार आयिल्लो हे परिवर्तन काय कितें आता हे परिवर्तन लोकांक गोंयकारांक मारप हे परिवर्तन 2012 मनोहर पर्रीकरान हे सांगलोले हेजो म्हाका दिसता दिस गव्हर्नमेंट नीड्स टू आन्सर. Yesterday the government imposed NSA. Do you think that will help in controlling the city? See, they imposed it for 3 months. We had asked, or it was our demand that it had to be imposed right. Because why is NSA imposed when there is a break in law and order situation? So the government itself is saying that there is a break in law and order situation. Is this because of NSA law is kind of creating awareness within the criminals? Today the mindset of the criminal is such that they don't bother whether it is NSA or whatever. We need to find the root cause. The root cause is because of the land mafias. That is the root cause. Everything moves. You see Umakant Court in his own property, he's a tenant, he goes there, stops an illegal hill cutting. And what message are you trying to send? That you kill him. You basically kill him. Anyone comes forward, any activist come forward, you hammer them. Is this the message? So basically, complete collapse of law and order, and NSA for 3 months, definitely we had demanded this to be long back. But the primary demand is that since the government has failed in law and order, they should be dismissed. फक्त उमाकांत कोत म्हणटा पळय तेजो मर्डर जाला अशें एलेज्ड मर्डर म्हणटा तो पूण तेणें काल पुलीस स्टेशनार एक सादे कोणा सुपरवायझर आनी तेणी लोकांनी डिमांड केला मेन जो ओनर आसा पळय लँडाचो तेका हाडचो म्हणून अरेस्ट करचो म्हणून तो लँड 100%, पण लँड ओनरान सांगिल्लें तेका जीत मारपाक कोण सांगिल्लें तेका हेजी सारकी चौकशी जावपाक जाय. वी आर नॉट पुलीस पर्सनल, बट आय वॉज वॉचिंग दॅट व्हिडिओ, आय वॉज वॉचिंग द डिमांड आनी चड जालें. हे जरी तो रान बंद जायना हिंगा शूट आउट जातले. शूट आउट ह्या पद्दतीन जाताले, चुकोन एक कोणी जाताले इतले वर्सां यू टेक आउट. अरे एवरी मंथ, एवरी ऑल्टरनेट मंथ यू हॅव शूट आउट. Are we there? Are the people safe? Are Goans safe with the way this firing is happening? Police also are firing. So for what is this happening? People are frustrated with inflation, unemployment, corruption, sale of land. Yes, you can connect the dots. Why it is happening? And this government is responsible for it. मोर्चे आणि खूप वर्षा पयलीं असो एक इंसिडंट जालो. एक फॉरेनरान एक टॅक्सी ड्रायव्हराक मारलेलो. सो कितें जालां आतां जे तुमी म्हणटा जमीन विकता पूण ते जे लोकल आसा पळय तेच जमीन विकतात. ते गव्हर्मेंट तांकां फोर्स करिना तुमी जमीन विका म्हणून. सो तेजेर तुमकां कितें सांगपाचें आहा की लोकलूच जे फॉरेनरांक किंवा भायले जे दिल्ली पार्टी आहा तांकां जमीन विकता. कितें आहा मरे तें लोकांनी रायट विकप ना विकप. लोकांक प्रेशर कोण करता. जायत कडेन केसी अशे आहाय स्पेशली हे कोस्टल बेल्टार प्रेशरायज कोन्न वीक तूं नाजाल्यार मागीर आहा तुका. हे सगळें पयलीं सद्या बंद करपाक. सी वी हॅव लिमिटेड लँड इन द स्टेट ऑफ गोवा एंड हे आमचे मुखार पिळगेक आमी सांबाळून दवरपाक जाय. देर इज नो डाउट अबाउट इट. बट there are several cases where people are जे SIT केस जाल्यो
ह्या SIT लोकांचे हल्लो ते पासून सांगपाक लागले आगीक मू कितल्यो केस जाल्यो कितल्यो इन्क्वायरी जाल्यो जे लँड ग्रॅबिंग आसले ते पासून they were pressurized. We spoke about it in the assembly. So many people were pressurized from politicians to sell this land now. Otherwise you are in jail. So ये चोयल्यार सगळे माने ये ऑल एक रॅकेट आणि ये रॅकेट या सरकार हे रिझॉल्व करतले म्हाका खबर ना बिकॉज दे देमसेल्फ आर स्टेक होल्डर जरी तर क्रायम करपी तेच आणि कव्हर अप करपी तेच दोन्ही तेच जाल्यार हांकां कितें अपेक्षा जाल्यार हे डिसमिस जावपाक जाय. तुम्ही सांगला की जास्तीत जास्त जमिनी हवय ह्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये. दुसरी गजाल लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कॉलॅप्स झाला, जंगल राज झाला. ह्याच्या विरोधात काँग्रेस केन्ना ओपनली भायर सरता लोकांना. तुवें प्रश्न घातलो आनी तुमच्या दोगांचे प्रश्नाक आय वूड लायक टू एलॅबोरेट अ लिटल की कित्याक ताचे रूट कॉज पयलीं तुमी अंडरस्टँड जावपाक जाय. बेश्टे गोंयकार जे काल दाबू नायक गोंयकाराचे घालताली गोंयकार जमीन विकता म्हणून म्हणल्यार हाचो अर्थ कितें. आज गोंयकार जर तर आपली जमीन विकता कित्याक ताची आज परिस्थिती ह्या सरकारान तशी हाडल्या. आज प्रत्येक मनीस फायनान्शियली इतलो आज त्रासान पडिल्लो आसा की आज तुका रोजगार ना, आज तुका कसलो धंदो करतलो म्हणल्यार आज तुका कसली ऑपॉर्च्युनिटी ना. आतां ह्या हातून सरकारान कितें केलां ताणें म्हणलें तशें की आज गोंयांत आमचो लिमिटेड जागो पूण हें सरकार करता कितें. हो मुख्यमंत्री आनी TCP मिनिस्टर जे स्वताक नंबर 2 म्हणटा पळय हे दोगूय जाण हँड इन ग्लोव्ज आसा. हेणी गोंयचे जागे जमनी मार्क केल्या शेतां भाटां ऑर्चिड नो डेव्हलपमेंट. तो कितें सांगता मुख्यमंत्री ताका एक काम कर हें वीक कोण हाड दिल्लीच्यान कोण हैदराबादाच्यान हाड. सो हेंचेच ब्रोकर हे ब्रोकर जाले दोगांय हे जागे विकता पयलीं. आतां एक गोंयकाराक नॅचरल कवर आशिल्लो जागो कन्वर्ट करून दाखय पळय हे मंत्री लागीं सुद्दां येवचे ना. हे सगळे वर्मा शर्मा रेड्डी हे जागे घेतात भाटां घेता. आमी पयलो चीफ सेक्रेटरीन स्वता वायलेशन केल्लें मरे. जेन्ना आमी विशय काडले तेन्ना ताका हांगाच्यान ट्रान्सफर केलो तांणी पूण ती केस कितें जाली ती खंयच ना. सो लॉजीक इज की आज प्रत्येक गोंयकाराची परिस्थिती ना की आज जगपाची. तेका लागून तो त्या परिस्थितीक लागून आपलो आशिल्लो नाशिल्लो जागो विकता. हे ब्रोकर हे भायले लोक येतात हे ब्रोकर मंत्र्या कडेन चल्ले आनी ते कन्वर्ट करून घेतात. फाल्यां थंय समज जर कितें विशय जालो हो मुख्यमंत्री कित्याक तो होम मिनिस्टर ताणें फूल क्लीन चिट दिल्ली आहा की तूं जाय तें कर जाय ताका कापून उडय जाय ताचो मर्डर कर आपूण पळयता. जे काल मोर्चे जाले नॉट ओन्ली मोर्चे तूं गेल्ल्या एका वर्साचो ट्रेंड पळय हे सगळे मेजॉरिटी ऑफ द मर्डर्स मेजॉरिटी ऑफ द केसीस आर कनेक्टेड विथ लँड ग्रॅब्स. आतां तुवें विशय काडलो की काँग्रेस केन्ना येतली म्हणल्यार काँग्रेसूच पार्टी आहा जी सदां रस्त्यार आहा. जे लॉ अँड ऑर्डर केसी जाल्यो DGP कडेन म्हाका दिसता आमी ऑलमोस्ट 15च्या वयर मेमोरेंडम दिल्या. तो DGP काडटा आनी तुमचेर घालता. तो म्हणटा ना गोंयांत कांयच परिस्थिती ना तुमी म्हणटा तो हायप केल्या. सो DGPक म्हाका विचारपाक जाय की तुवें पयर स्टेटमेंट दिलो आनी मिडियाचेर घातलें की मिडिया सोशल मिडियाचेर बेश्टोच हायप करता म्हणून. पूण ताज्या उपरांत 2 केसी जाल्यो. आतां तूं कितें सांगपाक सोदता की दीस इज अ हायप क्रिएटेड. डबल मर्डर जाले. तुजे पुलीस डिपार्टमेंट ऑफिसरांक उबारता रातचे ऑन ड्युटी. म्हाका दिसता हे सरकार हाका कसलोच अधिकार ना आनी पावरान रावपाचो. विरोधी पक्ष फुडाऱ्यान डिमांड केला की एक अर्जंट असेंब्ली सेशन येवपाक जाय स्पेशली ऑन लॉ अँड ऑर्डर. म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार हे 18 वर्सां ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान फक्त आपली जी चुको आसा BJPचे जे दिल्लीचे जे तांचे स्लोगन आसा तांकां आतां संवय जाल्ली आहा की कोण जो मरता पळय ताका ब्लेम करप आनी जो इनकॉम्पिटंट आहा ताका प्रोटेक्ट करप. आतां लोकल BJP जे आहा ते आनी इंजीन उरलेले ना. ते एक जोक जाल्लो आहा तो एक जोकर जाल्लो आहा. आतां मुख्यमंत्री आनी ताची टीम हे नेहरूक ब्लेम करता. आज चोरयो जाल्या मर्डर चल्ल्या हे तांचे जे मंत्री पदा भितर जे झोल आहा जे स्कॅम आहा ते गोवा दे हॅव टर्न्ड इनटू अ कॉमेडी शो.
बीजेपीचे डबल इंजिन जे आसा ते ऑफिशियली आता डबल एक्सक्यूज मशीन जाला. एक इंजिन काँग्रेसीक ब्लेम करता, दुसरे इंजिन नेहरूक ब्लेम करता. म्हाका दिसता तांणी आता ब्लेम गेम हे बंद करपाक जाय. आणि आज गोंयकार वो आज कन्फ्यूज जाल्लो की ही सर्कस एक्चुअली चलयता कोण. ही कॉमेडी शो जाल्लो हा. फक्त ते नेहरू जॅकेट घातले म्हणून नेहरूचे विचार, नेहरूची आयडियोलॉजी येना. एक स्टेटमेंट का दामू ऐकले आहे की काँग्रेस अपोजिंग द वंदे मातरम. दामू नायकाचे कितें जाता प्रॉब्लेम हांचे मरे शाखान ट्रेन जावन आयिल्ले लोक हा पळय हांकां गोंयची हिस्ट्री खबर ना आनी ह्या देशाची हिस्ट्री खबर ना. म्हणून ही परिस्थिती. ज्या संघटनेन 52 वर्सां ह्या देशाचो नॅशनल फ्लॅगूच लायलो ना ते कोणाचेर उलयताले. इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणटा जो पक्ष आज निर्माण जाला तो एक चळवळींतल्यान तयार जाल्लो पक्ष. ह्या देशाक स्वतंत्र करपाक वंदे मातरम जे नारो आशिल्लो वो दिलो कोणे. त्या वेळाचेर इंडियन नॅशनल काँग्रेसीन दिलो. एक चळवळ जाली, एक मुवमेंट जाली. ही हिस्ट्री तांकां खबर ना. ही म्हाका दिसता हे सगळे पळय बीजेपीचे RSS आयडियोलॉजीचे लोक आनी हांकां ते शाखान रॉंग ट्रेनिंग दिल्ल्या. दामू नायक जो मुख्यमंत्री हांकां सगळ्यांक अपील करता तुम्ही जाल्यार एक दीस या हांव जाल्यार एक सेशन लायता की ह्या देशाची हिस्ट्री, गोंयची हिस्ट्री पयली समजून घ्या. पंडित जवाहरलाल नेरून ग्रंथ बरयल्लो हा तो जाल्यार हांव तुका धाडटा. म्हाका दिसता तो ताणें वाचचो. डिस्कवरी ऑफ इंडिया हांव आजूच तो कोरियर करता दामू नायकाक. कित्याक दामू नायक आनी मुख्यमंत्री हांकां देशाची हिस्ट्री खबर ना आनी हांकां गोंयची हिस्ट्री खबर ना. म्हणून हे असले बेजबाबदारपणे ही रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करता. काँग्रेस नेवर अपोज. अरे हिस्ट्री पयली जाणून घेयात कोणे हाडले ते. देश कोणे स्वतंत्र केलो तो हे विचारा मरे दामू नायकाक. दामू नायक खंय आशिल्लो तेन्ना किंवा दामू नायकाचे लिडर खंय आशिल्ले. ते ब्रिटिशरांक सपोर्ट करताले मरे. ते देश स्वतंत्र जावचो न्ही म्हणून ब्रिटिशरांक सपोर्ट करताले RSS लोक. थँक्यू.